नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत तर मार्केट वाढलेलं आहे. गिफ्ट निफ्टी वाढलेली काल म्हणून आज मार्केट वाढलं आहे आणि काही स्टॉक असे वाढलेत, की ते ऑल टाईम हायवरच आहेत आणि हे स्टॉक कधी पडलेलेच नाही आहेत. मी आधी पण याचे व्हिडिओ बनवलेले होते. आता कोणते-कोणते स्टॉक आहेत हे आपण आता चेक करूया चला. ठीक आहे. मित्रांनो बघा Ather हा स्टॉक असा स्टॉक आहे, की जो अजून पडलेला नाहीये. ठीक आहे. 1 डेची कॅन्डल तुम्ही लावून बघू शकता Ather इंडस्ट्री. आपल्या ग्रुपला असेल तर तुम्हाला माहिती असेलच. ठीक आहे. हा स्टॉक बघा मित्रांनो मी अजून कायमवर व्हिडिओ बनवतोय बघा. जवळ-जवळ 17 नोव्हेंबरपासून हा वाढत आहेच. ठीक आहे. आज पण वाढलाय. मी 20 मार्चच्या आपल्या पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं Ather इंडिया वाढत आहे म्हणून. ठीक आहे. आज दुसरा कोणता स्टॉक आहे? अटलांटिक इलेक्ट्रॉनिक्सचा स्टॉक आहे ह्यो. आहे बघा. अटलांटा इलेक्ट्रिकल्स. बघा मित्रांनो, आज 10% वाढलेला आहे. किती? 10% आणि मी इथं असताना सांगितलेलं, की ब्रेकआउट देणार आणि हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं 20 मार्चच्या, की इथनं ब्रेकआउट देणार आहे. हे व्हिडिओ तुम्ही बघा. ठीक आहे. बघा इथनं आज 10% 1209 ला गेलं आहे अटलांटा इलेक्ट्रॉनिक्स. ठीक आहे. आता तिसरा स्टॉक कोणता आहे? जेन रिसोर्सिंग. ह्या पण स्टॉकला बद्दल मी असंच बोललेलो होतं, की हा स्टॉक वाढणार बघा. इथं पण मी बोललो बघा. आता हे खाली येऊन आता हे मार्केट करेक्शन झालं होतं काल. त्याच्यावर हे परिणाम झाला होता बघा. खाली आलेला स्टॉक पण वरती आलेला आहे बघा. आज जवळ-जवळ 3-3.5% वाढला आहे. ठीक आहे. स्टॉकचं चार्ट बघा तुम्ही. ठीक आहे. दुसरा कोणता स्टॉक आहे? या स्टॉकला पण मी 4 दिवसामागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. तुम्ही जाऊन मागचे व्हिडिओ बघा. के-एस-एच इंटरनॅशनल. बघा मित्रांनो कसा वाढत ठीक आहे. 409 वरून 449 म्हणजे आज 3-3.5% वाढलाय. पण मी इथं असताना व्हिडिओ बनवलेला होता. मागचे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा, चेक करा. तर मित्रांनो असे अजून व्हिडिओ आपण स्टॉक देऊ शकतोय. पण आपल्याला रिस्पॉन्स चांगला आले तर आपण चांगले स्टॉक पण सांगू शकतो. ठीक आहे. मित्रांनो धन्यवाद. आता हे स्टॉक मित्रांनो, हे तुम्ही वॉचलिस्टला ॲड करा आणि येणाऱ्या काळात हे स्टॉकचं चार्ट चेक करा. ठीक आहे. तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायचं असेल किंवा तुम्हाला काही बी करायचं असेल, तर तुमच्या सल्लागाराशी बघून हा स्टॉकचे चार्ट किंवा फंडामेंटल बघून तुम्ही बघू शकता. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.